गाईज गुड मॉर्निंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो निलेश आंबेडकर ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनलवर. आता वाजले सकाळचे ऑलमोस्ट 5:30 आणि मी आलो ठाणा स्टेशनला. ठाणा स्टेशनला येण्याचं कारण आता आपण ट्रेन पकडायला आलो जनशताब्दी आणि आपली ट्रेन आहे पावणे 6ची ठाण्यावरून. सो लेट्स गो फॉर इट. हे ठाणे स्टेशन आणि आपला नंबर आहे डब्याचा D3. सो D3 पुढे आहे. सो लेट्स गो. सो फायनली 6 वाजल्यात आणि आपली जनशताब्दी ट्रेन आलेली आहे. आपला नंबर आहे 84 D3 मध्ये. चला तो गाईज आत्ता चिपळूणला पोहोचला पण 9:45 9:30 पावणे 10. तुम्ही बघू शकता गाडी पूर्ण खाली झाली. सगळे चिपळूणला जे होळीनिमित्त आले ते सगळे उतरलेले आहेत. ऑलमोस्ट गाडी 50% खाली झाली आणि आता आपण आय थिंक 12:30 वाजेपर्यंत पोहोचू कुडाळला. बघू शकता हे चिपळूण स्टेशन. सकाळी सकाळचे 11:15 झाल्यात. 1 तासात आपण चिपळूणवरून रत्नागिरीला आलो. 11:15 आपण आता रत्नागिरीला पोहोचलो आहे. खूप लोक उतरतात रत्नागिरीला. रत्नागिरी ऑलमोस्ट गाडी खाली होते. गाईज दुपारचे 12:30 झालेत आणि आपण ऑन टाईम पोहोचलो आहे जनशताब्दी एक्सप्रेसने कुडाळला. आणि आता इथून आपण शेअरिंग रिक्षाकडून कुडाळला जाऊया. तुम्ही बघू शकता हे कुडाळ स्टेशन मागे आणि एक्झॅक्ट ऑन टाईम आपण पोहोचलो आहे कुडाळला. सो चला रिक्षा पकडून कुडाळला डेपोला जायचं आहे. लेट्स गो. सो यात आता ऑलमोस्ट 1:15 वाजत झाले आणि जस्ट इकडून काय सामान घ्यायचं होतं ते आपण घेतलं आणि आता आपण रिक्षाने निघालो आहे घरी. दादाला आता फोन केलेला. म्हटलं दादा म्हणाला की अर्ध्या पाऊण तासात आपल्या घरी रिक्षा आणि येतं. म्हटलं मग मी पण पोहोचतो आहे म्हटलं तोपर्यंत. आणि आत्ता जस्ट रिक्षा पकडली आणि आपण पोहोचू आय थिंक 15-20 मिनटात. सो चला देवाचं दर्शन केलं आपल्याला. चला. सो गाईज आत्ता 1:15 झालं आहे आणि मी रिक्षाने 15 मिनटात घरी आलो. म्हणजे आता चालतो आहे. आणि दादा म्हणाला एक अर्धा तास आपल्या घरी येईल निशाण. म्हणजे मी ऑन टाईम म्हणजे बोलतात ना मनात इच्छा असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. सो आता जस्ट आपल्या घरी अर्धा तासात निशाण येणार आहे. सो देवाचं पण दर्शन होईल. सो चला तुम्हाला पण दर्शन दाखवतो. सो गाईज तुम्हाला आवाज येत असेल थोडासा ढोलचा. आणि आता जवळच निशाण आलं आहे. सो पुढच्या एक 15-20 मिनटात म्हणजे अर्धा तासात आपल्याकडे निशाण येईल. सो खरंच खूप लकी आहे मी. ऑन टाईम पोचतो आहे आणि आता देवाचं दर्शन घेऊया, पूजा करूया आणि मग पुढच्या सगळ्या गोष्टी आता होतील. सो बरं आहे सकाळीच मी घरातूनच निघताना आंघोळ वगैरे करून निघालो. म्हणजे परत आंघोळीचे लफडे न जाता फक्त फ्रेश होईल जरा आणि मग आपण दर्शन घेऊ आणि देवाची पूजा वगैरे करूया. सो हे आपला ॲज युजल हा आपल्या घराकडे जाणारा रस्ता. सो चला जाऊया, फ्रेश होऊया. सो बघू शकता तुम्ही हे आपला घराकडे जाणारा रस्ता. दादा आहे घरी म्हणाला दादा. सो चला. सो गाईज आत्ता जस्ट आपण घरी आलोत आणि तुम्ही बघू शकता दादाने सगळं रेडी करून ठेवलं आहे पूजेचं सामान सगळं. म्हणजे इथे नारळ आणि हार म्हणजे फुलं वगैरे, अगरबत्ती वगैरे, समई वगैरे. सो आता इथे आले की ते इथे निशाण ठेवतील ते आपल्या घराच्या इथे आणि मग आपण त्याची पूजा करायची आहे. आणि हे आपलं इथे जुनं घर, मग इथे पण जातील आणि मग इथे पण पूजा होईल आणि नंतर मग पुढे म्हणजे पुढच्या घरी जातील. सो आता आपण सगळी दादाने शेण वगैरे सारवून ठेवले मस्तपैकी अंगणामध्ये आपल्या बघू शकता. आणि खुर्च्या वगैरे लावून ठेवल्या म्हणजे लोक आले ते खुर्च्यांवर वगैरे बसतील. आणि हे आपलं घर आहे, गेल्या वर्षी आपण जे बांधलं. आणि आता याच्या आतमध्ये जाऊन आपण नंतर व्हिडिओ करू. ऑलरेडी आपण बरेच व्हिडिओ बनवले आहेत बट स्टील एक दाखवेन व्हिडिओ पुन्हा एकदा. बघू शकता आता निशाण खालच्या घरांचं इथे आलं आहे आणि मग तिथून एक 2-3 जण घेऊन आपल्याकडे येणार. आता निशाण आपल्याकडे येत आहे.
तुझा बघू असा नाही कुटुंबियाचे कुटुंबासाठी कुठच्या प्रकारचा क्लेश आहे तो दूर करून समाज सगळ्यांना सुखरूप राखतो. जो काय नोकरी धंदे उद्योग व्यवसाय करते त्याच्यात बरकत येऊची समजता जी काय केली सेवा कृती मान्य करून घेऊची समज त्यांना सुखरूप राखतो आणि तुझे नाव किती करून घेऊची रे आता आपल्या जुन्या घराच्या इथे निशाण आलेलं आहे आपल्या घराच्या इथून आणि आता इथे पूजा वगैरे होईल आणि ते सगळे बघू शकता आपण त्या घराच्या इथे पण सगळे बसलेले आहेत गावकरी आणि इथे पण सगळे बसले आहेत. सो आता थोडंसं चहा पाणी म्हणजे सरबत वगैरे नाश्ता वगैरे करून मग आता पुढच्या घराच्या इथे जातील. सो गाईस तुम्ही बघू शकता हे आता निशाण इथे ठेवलेलं आहे आपलं आणि आता पोस्टची तयारी चालू आहे. पोस्ट म्हणजे जेवण असतं व्हेज नॉनव्हेज दोन्ही असतं आणि त्याची तयारी इथे चालू आहे आणि सगळे आता रात्री इथे सगळे जेवायला बसतील त्या मंदिराच्या भोवती रोडवर वगैरे. सो आता त्याची सगळी तयारी चालू आहे. सगळे गावकरी त्याचे जेवण बनवतात आहे तुम्ही बघू शकता. आपण बघू शकता इकडे भाकरीची वगैरे तयारी चालू आहे आणि तिथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवणाची तयारी चालू आहे आणि त्यात आज संकष्टी आहे. सो बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम झाला आहे आणि इथे पण तयारी चालू आहे भाकऱ्यांची वगैरे. सो इथे लेडीज सगळं प्रिपरेशन करतात भाकरी आणि त्याचं वगैरे तुम्ही बघू शकता. गाईज आता संध्याकाळचे ऑलमोस्ट 7 वाजत आले आणि तरी पण तुम्ही बघू शकता खूप उजेड आहे आणि हे आपलं मागे घर आत्ता जे आपण गेल्या वर्षी चिरेबंदी घर बांधलं ते. आणि ॲक्च्युली दादा मंदिराकडे गेल्या मी पण मंदिराकडे होतो. ते पोस्ट वगैरे ती तयारी चालू होती तर ते जरा बघितले आणि नंतर मग घरी आलो. आता ॲक्च्युली आपल्या इकडे समोर खाली घराच्या इथे होळी वगैरे पेटवली म्हणजे होळीच्या इथे तिथून रोंबाट चालू होतो. तो रोंबाट काय असतो कसा असतो ते सगळं मी तुम्हाला दाखवतो. सो अजून चालू झालेला नाही आहे. सो मे बी आज लेट झाला आहे. सो मग तिथे खाली जाऊया आणि तिथून मग रोंबाट वगैरे बघून मग पुढे मंदिरा इकडे जाणार आहोत. मग तिकडे पोस्ट वगैरे आपण सगळं खाणार आहोत आणि मग नंतर वरच्या मंदिराकडे. सो बरीच आज कार्यक्रम आहे. सो स्टे कंटिन्यू. सो काही आता संध्याकाळी 7:15 झालेत 7:30 होत आलेत आणि आपण आपल्या गावच्या होळीच्या इथे आलो आहे म्हणजे आपल्या वाडीतली खरुडे वाडीतली आणि ते आता तुम्ही बघू शकता इथे सगळ्या तयारी चालू आहे रोंबाडाची. दोन वाड्यांचे रोंबाट आता इथे जवळ आलेले आहेत. हा आपल्या वाडीचा आहे आणि हा दुसऱ्या वाडीचा आहे. तुम्ही बघू शकता आता मंदिराच्या इकडे संपूर्ण गाव आलेलं आहे आणि रात्रीचे 8:30-9 झाले. संपूर्ण गाव इथे आता आलेलं आहे आणि ते आता पोस्ट सगळ्यांना दिला म्हणजे प्रसाद देवाचा. आणि बघू शकता सगळे लोक इथे बसलेले आहेत रस्त्यावर वगैरे आणि फुल गर्दी आहे फुल ऑन क्राऊड आहे. सो आता आपण हे बघू शकता ही आपली सगळी भावकी आहे बांबार्डेकर आम्ही सगळे आणि आता आम्ही सगळे प्रसाद घेतो आहे. सो इथे सगळे लेडीज वगैरे बसले आहेत आणि हा इथे आपलं सगळं पूर्ण गाव.
सो आता आपण चला प्रसाद घेऊया. माझी पण इथे वाटी आहे. सो चला. सो काय आता रात्रीचे 10 वाजलेत आणि तुम्ही बघू शकता मंदिराकडून आता निशाण चाललं आहे वरच्या देवळाकडे. आणि तिथे आता होळीच्या तिथे पण एक होळी असते. तिथे आता ज्यांचे नवस होते गेल्या वर्षीचे ते फेडले जातील आणि जे नवीन नवस असतील ते पुन्हा केले जातील. अशा प्रकारे म्हणजे काल 4थ्या दिवशी पण होतं आणि आज पण होतं. आज शेवटचा दिवस आहे होळीचा आणि आता आपण वर चाललो आहे वरच्या देवळाकडे. सो चला आता बघूया आपण. वाट्याने चाललो आहे पण मंदिराकडे. ही जुनी वाट आहे आणि इथे बाजूला मेन जो रस्ता बनवला आहे तो ती नवीन वाट आहे. तुम्ही बघू शकता. सो फायनली आपण रात्रीचे 11:15 झालेत आणि आपण पोहोचलो रामेश्वर मंदिराजवळ जे आपलं वरचं सड्यावरचं मंदिर आहे ते. आणि बघू शकता इथे गावहोळी आहे. बघू शकता आणि इथे सगळे गावकरी बसलेले आहेत ऑलरेडी. आता इथे होळी पेटवली आणि इथे आता होळीभोवती निशाण फिरवलं जाईल. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे सगळेजण पाया पडतात म्हणजे होळीला आलिंगन देतात आणि मग सगळे पाया पडतात त्याचा. सो ही पण आपली एक होळी आहे. होळी आणि सारे लिस्ट आहे. खालती जाऊया वर खालती जावा खालती खालती जावा. सो आता सगळे गावातले लोक किंवा मुंबईला जे असतात ते सगळे चाकरमध्ये सगळे आता नारळ इथे ठेवतात आहे. भेटीचा नारळ म्हणा किंवा आपला वार्षिक नारळ देवाच्या भेटीचा. बांधतो माफ रे बाबा. सो आता आपण नारळाचं तोरण बांधलंय. जे आपण एक नवस ठेवला गेल्या वर्षी तो आपण आता पूर्ण केलेला आहे. नारळाचं तोरण बांधून आणि ते बऱ्याच जणांचे नारळ आलेले बघू शकता तुम्ही. आपण पण आता जसं असं तोरण बांधलं आणि आपण आपला नवस पूर्ण झाल्याचं हे केलं. रात्रीच ऑलमोस्ट 12:30 झालेत आणि आता धूळ मारण्याचा कार्यक्रम आता होतोय. तुम्ही बघू शकता. महादेव रामेश्वर बारापात पंचायत तू समर्थ आज तू 12 अंधार 12 तत्व सामील कर समर्था. तर आज 5 दिवसाचो आज शिकमो केल्लो समर्था. माणसाकडसून कशाची रुपये चूक अपराध झाली असा तरी माफी करूची. आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलोय आणि आता रात्रीचं 1 वाजलं आणि आता आपण जाणार आहोत वर जिथे म्हणजे पांडवांचं ठिकाण असं म्हणतात आणि तिथे फक्त गावकरी आणि आम्ही म्हणजे
आता आपण पोचलेलो आहोत त्या गुफेजवळ. अवकाश काय प्रमाणात तुझी आज शीख 5 दिवसाचो शिगमो करून आज ह्या धूळ मारणार या प्रमाणात तुझ्याकडे असणारा या फूल परमळ आज गावाघराच्या ह्याच्यापासून गांधीच्या कोणाच्या बोलणा सवरणा जरी झाला असा चूक वापरत झाली तरी आज तुझी माफ करूची ही आज फूल परमळ. वर आपण पांडवांच्या गुफेच्या इथे जाऊन आल्यानंतर इथे आता निशाण ठेवून मग आता आंघोळ करून येतील मंडळाकडं आणि मग इथे या आगीतून म्हणजे उडी मारून मग नंतर परत खाली जाणार आपण मंदिराकडे. मग ही समाप्ती होईल आजच्या या 5 दिवसाच्या होळीच्या कार्यक्रमाची. सो हे गाईज गुड मॉर्निंग. आज नेक्स्ट डे आणि आज वार आहे शनिवार आणि आता वाजले सकाळचे 7 आणि मी निघालो आहे कराडसाठी. सो तुम्ही माझ्या मागेच बघू शकता थोडं धुकं पसरलं आहे. सो हा ब्लॉग आता इथेच एंड करतो आहे मी. आणि या ब्लॉगमध्ये आपण बघितलं आपल्या कुडाळमधल्या तेरसे बांबार्डे गावामधल्या होळीची मजा. म्हणजे जो शेवटचा दिवस असतो होळीचा 5वा दिवस त्या दिवशी कसं आपल्या घरी निशाण येतं, आपण पूजा करतो, नंतर संध्याकाळी रोंबाट असतं, नंतर देवळाकडे पोस्ट असतो देवाचा म्हणजे प्रसाद आणि त्याच्यानंतर मग आपण वर जाऊन देवळाकडे ती पांडवकालीन गुहा तिथे जाऊन पूजा म्हणजे पाया पडतो. नंतर सगळ्यांचे नैवेद्य नवस वगैरे जे काय असतात ते आपण नवस पूर्ण करणं, नवस ठेवणं वगैरे ते जी सगळी प्रथा आहे ती सगळी होळीच्या इथे हे केली जाते. आणि अशा प्रकारे हा होळीचा ब्लॉग आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. सो आय होप तुम्हाला जो हा ब्लॉग आवडला असेल. कोकणातल्या गावचा म्हणजे माझ्या या तेरसे बांबार्डे गावचा होळीचा ब्लॉग तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली आता हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करणार आहे मी जो आपल्याला आपण कराडसाठी निघतो आहे साठी त्याचा. सो तो ब्लॉग पण नक्कीच पूर्ण बघा. चला बाय, गुड बाय.